साईट देण्याच्या व्यवहारात दोन व्यक्तींमधील आर्थिक व्यवहार मिटवण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या ऑडिओ आरोपावरून अथणी येथील सीपीआय संतोष हळदूर यांच्यावर लोकायुक्त पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकायुक्त कार्यालयात अथणीचे रहिवासी मिरासाब मुजावर यांनी सीपीआय संतोष हळदूर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती। अथणीतील रहिवासी अनुप कुमार नायर यांना मिरासाब मुजावर यांनी 2 साईट खरेदीच्या व्यवहारासाठी 20 लाख रुपये दिले होते। 2 साईट देण्याचे सांगून अनुप कुमार यांनी पैसे घेतले, परंतु ठरलेल्या कालावधीत साईट न दिल्याने मिरासाब मुजावर यांनी पोलीस ठाण्याची पायरी चढली। सीपीआय संतोष हळदूर यांनी मिरासाब यांच्याकडून लाच मागितल्याचे फोनवरील संभाषण असलेल्या ऑडिओच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली। सर नमस्ते। हाँ सर ಊಟ ಆಯ್ತು ರೀ? ಊಟ ಏನೂ ಇಲ್ರಿ। ಇಲ್ಲ ಸರ್, ಸಾರಿ ಸರ್, ಅದೇನಾಗಿದೆ ಸರ್, ಹಲೋ, ನಮಗೆ ಸರ್ 50,000 ರೂಪಾಯಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಿದೆ। ನಾಳೆ ಬಂದು ಕೊಡ್ತೇನೆ ಮತ್ತೆ ಸರ್, ಅದು ಮತ್ತೆ 50,000 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಇದು ನಿಮ್ಮ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬ ಐತಲ್ಲ ಸರ್, ಇದು ಹಬ್ಬ ಆದ್ಕೊಳ್ಳಿ ಸರ್ ಬರ್ತೀನಿ ಸರ್, ಬುಧವಾರ ಇಲ್ಲ ಗುರುವಾರ ಬರ್ತೀನಿ ಸರ್। ಯಾಕ ಅಂಗಡಿಯಾಗ ಎಲ್ಲ ಐಟಮ್ ಎಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಸರ್, ಬಟ್ಟೆ ಗಿಟ್ಟೆ। ಹಲೋ, ಅಂಗಡಿಯಾಗ ಸರ್ ಸ್ವಲ್ಪ ಸಾಮಾನು ಕಡಿಮೆ ಇದೆ, ಬಟ್ಟೆ ಗಿಟ್ಟೆ ತರಬೇಕ್ರಿ, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಗುರುವಾರ ಮತ್ತೆ ಬರ್ತೇನೆ ಸರ್, ಮತ್ತೆ 50,000 ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀನಿ ರೀ। ಆಯ್ತು ಆಯ್ತು, ಓಕೆ ಸರ್, ನಮಸ್ತೆ ಸರ್। तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी आज अथणी पोलीस ठाण्यावर छापा टाकून चौकशी सुरू केली आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देताना अथणी सीपीआय संतोष हळदूर म्हणाले की मी कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केलेली नव्हती, उलट त्यांनीच वारंवार फोन करून पैशांबाबत चर्चा केली होती, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।